इयत्ता 8वीसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी पहिला जो पेपर असतो, शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट हा जो पेपर असतो, तर त्याच्यावर आधारित विज्ञान या विषयावर एकूण 35 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकवर या आधीच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले त्यांचं थोडक्यात ॲनालिसिस करू आणि प्रत्येक टॉपिकनुसार कोणकोणते प्रश्न विचारले होते, आणखी कोणते प्रश्न त्याच्यावर तयार करता येऊ शकतात, या सर्वांचा अभ्यास करू, त्यांची उत्तरंही पाहू, जेणेकरून या विषयाचा किंवा त्या विषयामधल्या त्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आजचा पहिला आपला टॉपिक आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर या घटकावर आधारित 2015 पासून मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आपण आता पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे, रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवांचे 5 सृष्टीत वर्गीकरण कोणत्या वर्षी केले? 2017-18 या वर्षी हा प्रश्न विचारला होता. हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1969 या वर्षी रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवांचे एकूण 5 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. त्याआधीही बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी अशा पद्धतीनं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, पण परिपूर्ण असं वर्गीकरण रॉबर्ट व्हिटाकर यांनी केलं. त्यामुळं ते वर्ष इथं लक्षात ठेवायचं 1969. तर यासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी इथं आणखी एक प्रश्न तयार होऊ शकतो की कोणत्या त्या 5 सृष्टी आहेत किंवा कोणते 5 क्रायटेरिया लावून त्यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं. तर त्यातला पहिला क्रायटेरिया आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी असा आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया ते प्राणी किंवा ते सजीव एक पेशी आहेत की अनेक पेशी आहेत त्याच्यावरून त्यांचं वर्गीकरण केलं. तिसरा क्रायटेरिया त्यांनी लावला पोषणाच्या प्रकाराचा, म्हणजे ते स्वतःचं पोषण कोणत्या प्रकारे करतात हा क्रायटेरिया लावून त्यांनी एकूण 3 प्रकारे वर्गीकरण केलं. एक म्हणजे स्वयंपोषी जे वनस्पती आहेत, त्याच्यानंतर परपोषी जे सर्व प्राणी वनस्पतींच्यावर अवलंबून आहेत, आणि काही परपोषी जे इतर सजीवांच्या मृतावशेषांवर अवलंबून असतात. तर अशा पद्धतीनं पोषणाचे क्रायटेरिया लावून त्यांनी आणखी एक गट तयार केला किंवा आणखी एक प्रकारे वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार त्यांनी वापरला जीवन पद्धतीनुसार, म्हणजे काही सजीव जे स्वतःचं स्वतः तयार करतात म्हणजेच वनस्पती, त्याच्यानंतर काही भक्षक असतात म्हणजे सर्व प्राणी, आणि काही विघटक असतात ज्यामध्ये सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. तर त्या पद्धतीनं जीवन पद्धतीचं क्रायटेरिया वापरून त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. आणि शेवटचा प्रकार किंवा शेवटचा क्रायटेरिया त्यांनी वापरला वर्गानुवांशिक संबंध. वर्गानुवांशिक संबंध म्हणजे आदिकेंद्रकीपासून दृश्यकेंद्रकीपर्यंत किंवा एकपेशीय पासून बहुपेशीयपर्यंत या सर्व क्रायटेरियाचा विचार करून त्यांनी क्रम लावून अशा पद्धतीनं वर्ग तयार करून त्यांच्यामध्ये एक संबंध प्रस्थापित केला आणि त्या पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण केलं. तर हे एकूण 5 वर्ग आहेत किंवा 5 प्रकार आहेत ज्यांना विचारात घेऊन रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं. हा पुढचा प्रश्न आहे, सृष्टी मोनेरामधील सजीव खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात? 2015-16 या साली हा प्रश्न विचारला होता. पहिला पर्याय दिलाय बहुपेशीय व दृश्यकेंद्रकी. दुसरा पर्याय एकपेशीय व आदिकेंद्रकी. तिसरा पर्याय बहुपेशीय व आदिकेंद्रकी. आणि चौथा एकपेशीय व दृश्यकेंद्रकी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, एकपेशीय व आदिकेंद्रकी असतात. हे मोनेरा या वर्गाचं गुणवैशिष्ट्य आहे की या गटातील सर्व जे सजीव असतात ते तर एक पेशी असतात, त्यांच्यामध्ये एकच पेशी असते आणि त्या पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात, म्हणून त्यांना आदिकेंद्रकी म्हणतात, कारण तिथं केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही. मग या आदिकेंद्रकीलाच इंग्रजी एक नाव लक्षात आपण ठेवूया, प्रोकॅरियोटिक. तर असा तो शब्द आहे, आदिकेंद्रकी म्हणजेच प्रोकॅरियोटिक. आणि या गटात मग कुठले सजीव येतात? तर ह्या पृथ्वीवर आढळणारे सर्व जे जीवाणू आहेत ते मोनेरा या गटात येतात. आणि जीवाणूंचे आकार आपल्याला माहिती आहेत वेगवेगळे, तर ते सर्व जीवाणू या गटामध्ये येतात. तर हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, 1 मायक्रोमीटर म्हणजे किती मीटर? 10चा वजा 3रा घात, 10चा वजा 6वा घात, 10चा वजा 9वा घात की 10चा वजा 10वा घात? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, 1 मायक्रोमीटर बरोबर 10चा वजा 6वा घात मीटर, म्हणजे ते इतकं लहान असतं मायक्रोमीटर. तर याला जोडूनच इथं 10चा वजा 9वा घात हा एक ऑप्शन आहे, तर त्याचंही लक्षात ठेवूया की ते म्हणजेच 1 नॅनोमीटर बरोबर 10चा वजा 9वा घात मीटर.
तर हे दोन संबंध आपण इथे लक्षात ठेवू शकतो, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. नॅनो हे जे युनिट आहे तो मायक्रोपेक्षा सुद्धा लहान असतं, त्यामुळे सूक्ष्मजीवांचा आकार मोजण्यासाठी ही दोन युनिट्स वापरली जातात. पुढचा प्रश्न, हरितद्रव्य नसल्यामुळे खालीलपैकी कशामध्ये प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही? 2019-20 हा प्रश्न आहे. पर्याय त्यासाठी दिले शैवाल, कवक म्हणजेच बुरशी, स्पायरोगैरा की क्लोरेला. आता याच्यातला शैवाल आणि स्पायरोगैरा हे तर आपलं उत्तर असू शकत नाही, कारण त्या माहिती आपल्याला हिरव्या रंगाचे असतात, त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकतात. राहिले दोनच पर्याय, कवक किंवा क्लोरेला. तर याचं उत्तर आहे कवक, ऑप्शन बी. कारण कवक हा जो गट आहे तो परपोषी आणि मृतोपजीवी या गटामध्ये येतात. त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. त्याच पद्धतीनं इतर सजीवांचा अन्न म्हणून पण उपयोग करू शकत नाहीत. तर ते कुजलेले जे सेंद्रिय पदार्थ असतात त्याच्यावर जगतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कवक. हा पुढचा प्रश्न, टोमॅटो विल्ट हा रोग कशामुळे होतो? 2018-19 या वर्षात हा प्रश्न विचारला आहे. 4 पर्याय दिलेत, जीवाणू, कवक, विषाणू की आदिजीव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विषाणू. हा जो रोग आहे तो विषाणूजन्य रोग आहे, एक प्रकारच्या विषाणूमुळं हा रोग होतो. आता विषाणूबाबत थोडंसं आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की हे विषाणू आणि इतर सजीव यांच्यामध्ये थोडासा फरक आहे, की हे विषाणू जे आहेत ते सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असतात. म्हणजे काही गुणधर्म त्यांच्यात सजीवांचे असतात तर काही गुणधर्म निर्जीवांचे असतात. डेफिनेटली ते एक कुठला तरी गट दाखवत नाहीत, ते या दोन्हीच्या बाँड्रीवर आहेत, सीमारेषेवर आहेत. तर हा एक यांचा गुणधर्म आहे. आणि हे जे विषाणू आहेत ते विषाणू काही वनस्पती, प्राणी यांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांना रोगग्रस्त करू शकतात. म्हणजे यांच्यामुळं रोग निर्माण होऊ शकतात वनस्पती आणि प्राण्यांच्यासाठी. तर त्यातलाच हा एक रोग टोमॅटो विल्ट, जो एक विषाणूजन्य रोग आहे. पुढचा प्रश्न, आदिजीव प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे कोणता रोग होतो? 2019-20 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर याच्यामुळे रोग होतो हिवताप म्हणजेच मलेरिया. आता इथं दोन आपल्यासमोर प्रश्न येतील की आपल्याला तर असं वाटेल की मलेरिया हा जो रोग आहे तो तर ॲनाफिलिस मादी डासामार्फत होतो, पण इथं तर दिले प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. तर इथं लक्षात ठेवायचं की प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल पॅथोजिन आहे, म्हणजे त्याच्यामुळं ॲक्च्युली तो रोग होतो. आणि तो कशामुळे होतो तर ॲनाफिलिस डासाच्या चावण्यामुळं हा जो पॅथोजिन आहे तो निरोगी माणसाच्या शरीरात जातो आणि मग त्याला तो डिसीज होतो. त्यामुळे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल पॅथोजिन कोणता असा जर प्रश्न असेल तर आपलं उत्तर वेगळं असणार. आणि तो कशामुळे होतो, कोणता पॅथोजिन त्याच्यासाठी कारणीभूत आहे, तर तो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे. तर हा फरक इथं लक्षात ठेवायचा आहे. तर ह्याला जोडूनच इथं एक ऑप्शन दिला आहे, आमांश हा कशामुळे होतो, तर तो अँटामिबा हिस्टोलिटिका हा एक पॅथोजिन आहे, त्याच्यामुळं हा डिसीज होतो. हा पुढचा प्रश्न, कवकांची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली असते? सेल्युलोज, पेक्टिन, कायटिन की स्टार्च. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 कायटिन. ह्यापैकी वनस्पतींची जी पेशीभित्तिका आहे ती सेल्युलोजपासून बनलेली असते, पण कवकांची जी पेशीभित्तिका आहे ती कायटिन या विशिष्ट प्रकारच्या शर्करेपासून बनलेली असते, जी कडक आणि जटिल अशा स्वरूपाची असते. तर या प्रश्नाचं उत्तर कायटिन. पुढचा प्रश्न, दृश्य केंद्रकी एकपेशीय सजीवांचा समावेश कोणत्या सृष्टीत केला जातो? मोनेरा, प्रोटिस्टा, कवक की वनस्पती. या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोटिस्टा, ऑप्शन बी. कारण प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव हे एकपेशीय असतात, तसेच त्यांच्या पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक असते, म्हणून त्यांना दृश्य केंद्रके असं म्हणतात, ज्यालाच इंग्रजी नाव आहे युकॅरियोटिक. मग अशा आपण प्रोकॅरियोटिकचं एक्झाम्पल बघितलं, ज्यांना आपण आधी केंद्रकी म्हणतो, त्याच्यामध्ये केंद्रक स्पष्ट नसतं. पण हे जे दृश्य केंद्रकी सजीव आहेत त्यांच्यामध्ये केंद्रक जे आहे ते सुस्पष्ट असतं, त्यामुळे त्यांना दृश्य केंद्रकी असे म्हणतात. दृश्य म्हणजे दिसण्यासारखा आणि केंद्रक दिसण्यासारखा, म्हणून तो शब्द आहे दृश्य केंद्रकी. तर याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर अमिबा, पॅरामिशियम ही त्याची काही उदाहरणं आहेत, कारण त्याच्यामध्ये केंद्रक हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर. त्यांना प्रोटिस्टा या गटामध्ये समाविष्ट केलं आहे. पुढचा प्रश्न, जीवाणूंचे प्रजनन प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने घडून येते? खंडीभवन, मुकुलायन, द्विखंडीभवन की बहुपेशीय विभाजन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, द्विखंडीभवन. कारण द्विखंडीभवन ही जी प्रजनन पद्धती आहे त्यालाच आपण बायनरी फ्युजन असं म्हणतो, जे अलैंगिक प्रजनन आहे. म्हणजे ते विशिष्ट कालावधीमध्ये एका सजीवापासून दोन वेगवेगळे सजीव तयार करतात, म्हणजेच एका खंडाचं रूपांतर दोन खंडामध्ये म्हणजेच द्विखंडामध्ये करतात, म्हणून त्याला द्विखंडीभवन असं नाव आहे.
आणि साधारणपणे ते 20 मिनिटांमध्ये आपली संख्या या पद्धतीनं दुप्पट करू शकतात. त्यामुळं जीवाणूंचं प्रजनन हे द्विखंडी भवन या अलैंगिक प्रजनन पद्धतीमुळं होत असतं. पुढचा प्रश्न, विषाणू हे कशाचे बनलेले असून प्रथिनांचे वेष्टन असते? कर्बोदके, मेद, DNA किंवा RNA आणि जीवनसत्वे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क, DNA किंवा RNA. DNAचा लॉंग फॉर्म आपल्याला माहिती आहे डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNAचा रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर हे जे विषाणू आहेत ते DNA किंवा RNA यांच्या लांब रेणूंची जी साखळी असते त्याच्यापासून बनलेली असतात आणि त्यांच्याभोवती प्रथिनांचे एक संरक्षक कवच असते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर DNA आणि RNA यांच्यापासून हे विषाणू बनलेले असतात.